मुंबई आणि उपनगरात हलक्या स्वरूपाच्या पावसाची हजेरी. दादर, हिंदमाता, सायन, लोअर परळ परिसरात पावसाची हजेरी. मुंबईत 24 ते 28 जून दरम्यान सलग 5 दिवस समुद्राला मोठी भरती. पावसाळ्यामध्ये 19 वेळा समुद्राला मोठी भरती येणार. सर्वाधिक उंचीच्या लाटा 26 जूनला उसळणार. भरतीच्या दिवशी नागरिकांना समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन. वसई विरारमध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस. पालघर जिल्ह्याला हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी. वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. खरीपाच्या कामांना वेग येणार. गोंदिया जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पावसाची हजेरी. शेतकऱ्यांची चिंता मिटली. उर्वरित खरीप पेरणी सुरू होणार. मुसळधार पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील अनेक नदी नाले प्रवाहित. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या हाकडी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. पिंपळखुटा गावाजवळील छोट्या पुलावर पाणी वाहत असल्यानं वाहतूक काही काळ ठप्प. रिव्हर राफ्टिंगसाठी पर्यटक कोकणामध्ये दाखल होण्यास सुरुवात. रायगडच्या कुलाळमधील कुंडलिका नदीवर राफ्टिंगसाठी पर्यटकांची तुफान गर्दी. आज माळेगाव साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणी. बारामतीमधील प्रशासकीय भवनामध्ये सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार. अजित पवार आणि चंद्रराव तावरेंमध्ये खरी लढत. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज बीडच्या विशेष न्यायालयामध्ये सुनावणी. वाल्मीकरांना केलेल्या निर्दोष मुक्तीच्या अर्जावर निर्णय होण्याची शक्यता. मालमत्ता जप्तीच्या अर्जावर देखील निर्णयाची शक्यता. महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महत्त्वाची बैठक. संध्याकाळी 6 वाजता शंभूराज देसाईंच्या पावनगड या निवासस्थानी बैठक होणार. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक. दुपारी 12 वाजता मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार. शिवसेना भवन येथे दुपारी 3 वाजता ठाकरे गटाची बैठक. ठाकरे गटाचे सर्व नेते बैठकीला उपस्थित राहणार. आज संध्याकाळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक. संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीची आढावा बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपा ॲक्शन मोडवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी बैठक बोलावली. चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे राहणार उपस्थित. भाजपा आमदार प्रसाद लाड आज ईडी कार्यालयामध्ये जाणार. मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यासंदर्भात ईडी अधिकाऱ्यांची चर्चा करणार. पुण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. हडपसरचे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर आज अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार. विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी न दिल्यानं महादेव बाबर नाराज होते. इंदापूर विधानसभा निवडणुकीमधील अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांचा भाजप प्रवेश निश्चित. प्रवीण मानेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. शरद पवार गटातून बाहेर पडत प्रवीण मानेंनी इंदापूरमध्ये लढवली होती अपक्ष निवडणूक. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्ली दौऱ्यावर. दिल्लीमध्ये बावनकुळेंनी जेपी नड्डांची भेट घेतली. राज्यातील विविध संघटनात्मक बाबींवर चर्चा झाल्याची माहिती. निवडणूक आयोगाविरुद्धच्या याचिकेवर मुंबई हायकोर्ट निकाल देणार. 25 जूनला मुंबई हायकोर्टात निकालाची सुनावणी. 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये 5 वाजल्यानंतर झालेल्या 76 लाख मतदानावर प्रकाश आंबेडकरांचा आक्षेप. देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी त्रिभाषा सूत्रेसंदर्भात बैठक संपन्न. फडणवीस, शिंदे आणि दादा भुसेनमध्ये बैठक. त्रिभाषा सूत्रासंदर्भात राजकीय नेते साहित्यिकांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. त्रिभाषा शासन निर्णय म्हणजे उपचारापेक्षा इलाज भयंकर. त्रिभाषा सूत्रेवरून मराठी अभ्यास केंद्राचं मुख्यमंत्र्यांना पत्र. त्रिभाषेचा निर्णय रद्द करण्याची विनंती. हिंदी भाषेची सक्ती नाही, हिंदी पर्यायी भाषा. 5वी ते 7वीला हिंदी बंधनकारक होती. तो निर्णय मागे घेतला. हिंदी भाषेच्या सक्तीवरून मंत्री आशिष शेलार यांचं स्पष्टीकरण. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. वारीसंदर्भातील वक्तव्यावरून टीका झाल्यानंतर अबू आझमींचं स्पष्टीकरण. मी कोणत्याही धर्माबाबत बोललो नाही. कोण काय बोलतो याकडे मी लक्ष देत नाही, असंही वक्तव्य. अबू आझमी मुघलांची औलाद. येणाऱ्या अधिवेशनामध्ये अबू आझमीचं थोबाड फोडू. गोपीचंद पडळकरांचा अबू आझमींना इशारा. एक दिवस आपले वारकरी अबू आझमींना बुक्का लावल्याशिवाय सोडणार नाहीत. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडेंची प्रतिक्रिया. खासदार सुप्रिया सुळेंनी घेतल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन. पांडुरंगाला काही मागायचं नसतं, फक्त आभार मानायचे असतात. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आणि प्रवक्त्या वैशाली नागवडे यांच्याकडून उर्री कांचनमध्ये महाप्रसादाचं आयोजन. सुप्रिया सुळे आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रमाई घरकुल योजनेमध्ये स्थानिक नेत्यांनी 7 कोटींचा भ्रष्टाचार केला. एकनाथ शिंदे, खोके, बहादर त्यांनी भ्रष्टाचारांना वाचवलं. आतापर्यंत लवंग्या फोडल्या. मोठा बॉम्ब फोडणार. इम्तियाज जलील यांचा इशारा. देशात काही टोल कंपन्या नखरे करत आहेत. कामचुकारपणा करू नका. नखरे करणाऱ्या कंत्राटदारांना जेलमध्ये टाकणार. नितीन गडकरींचा कंत्राटदारांना इशारा.
दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रामध्ये नमूद न केलेले शेअर त्यांनी स्थापन केलेल्या धर्मादाय संस्थांना मिळणार. रतन टाटा एंडोनमेंट ट्रस्ट आणि रतन टाटा एंडोनमेंट फाउंडेशनला समसमान हिस्सा मिळणार. मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश मनीष पितळे यांचे आदेश. शहरामध्ये ट्रॅफिक सिग्नलच्या खांबांवर अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, नागरिकांची मागणी. अंबरनाथमध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 80 खासगी स्कूल व्हॅन्सवर आरटीओची धडक कारवाई. TV9 मराठीनं बातमी दाखवल्यानंतर आरटीओची कारवाई. लातूरमध्ये बेफाम स्कूटी चालवणाऱ्या मुलींना महिला ट्रॅफिक पोलिसांना झापलं. चूक मुलींची होती, मात्र महिला पोलिसाची दादागिरी सुद्धा दिसली. महिला ट्रॅफिक पोलिसांना शिव्या देत कानशिलात लगावली. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या दालनासमोर सिनेट सदस्यांचं आंदोलन. परीक्षा विभागामध्ये होत असलेल्या गोंधळाविरोधात आंदोलन. चौकशी समिती गठीत करून कारवाई करण्याची मागणी. सांगलीमध्ये शिक्षक पित्याकडून मुलीला अमानुष मारहाण. मुलीचा दुर्दैवी मृत्यू. नीटच्या सराव परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यानं मारहाण. वसईमध्ये मित्राच्या बर्थडे पार्टीला गेलेल्या तरुणाची चाकूनं वार करून हत्या. मित्राला सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर सुद्धा चाकूनं वार. वसईच्या उमेळमान फाटा परिसरामधील पापडी MIDC मैदानामधली घटना. आरोपी मनीष पांडे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती. मुंबईतील गोरेगावमध्ये पतीकडून पत्नीची हत्या. पत्नीवर संशय घेत हत्या करून आरोपी फरार. पोलिसांकडून आरोपीला मुंबईबाहेर जाण्यापूर्वीच अटक. गॅस सिलेंडरचा घरातच स्फोट झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. गॅस सिलेंडरच्या स्फोटातून 2 जण सुदैवानं बचावले. जळगावमध्ये MIDC पोलिसांकडून मोबाईल चोरट्यांवर कारवाई. चोरट्यांकडून 4 लाखांचे 33 मोबाईल जप्त. जळगाव पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. 40 फूट खोल दरीमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामधील नागरतासमधली घटना. उद्धव ठाकरेंच्या मनमानी कारभारामुळे शिवसेनेमध्ये फूट पडली. भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांचं विधान. पुण्यातील पूल दुर्घटनेनंतर राज्यभरातील पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर. नंदुरबार जिल्ह्यातील पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे, नागरिकांची मागणी.